thumbs up करा. बरं. आपण काय शिकलो होतो आठवते का तुम्हाला मुलांना? इकडे इकडे समोर समोर इकडे शिकवते. आठवते का सर्वांना काय शिकलो होतो आपण? आपण शिकत होतो संच ना, संच धडा शिकतोय ना आपण. येस और नो, हो की नाही? संच. आता संचामध्ये ना आपण संच या धड्यात आपण पुढचा आपण टॉपिक घेणार आहोत. पुढचा भाग घेणार आहोत. पुढचा जो भाग आहे ना आपला, बघा आम्ही पुस्तक तुम्हाला शेअर करते. पुढचा आपण भाग हा घेणार आहोत. स्क्रीनवर जो तुम्हाला दिसतोय वेन आकृती, वेन आकृती असा आपला पुढचा भाग आहे. वेन आकृती. अच्छा बघा, वेन डायग्राम म्हणजे काय माहित आहे? वेन आकृती म्हणजे काय माहित आहे का? आपण कोणताही संच जर आपल्याला म्यूट करा, आता म्यूट करा, म्यूट कर स्पीकर. वेन आकृती जो आहे ना, वेन डायग्राम जो आहे ना मुलांनो, तो कशासाठी आपण वापरतो माहितीये का? आपण कोणताही संच जर आपल्याला दर्शवायचा आहे, संच आपल्याला जर दाखवायचा आहे, तर तो संच दर्शवण्यासाठी आपण वेन आकृतीचा वापर करतो. संच दाखवण्यासाठी. कोणताही संच जर आपल्याला दर्शवायचा आहे तर आपण काय करतो, तिथे वेन आकृतीचा वापर करणार आहोत. कोणताही संच. आता आपण संच बरेच बघितले, संख्यांचे संच बघितले, असे छोटे मोठे संच सुद्धा आपण खूप पाहिले. तर ते संच जर आपल्याला दर्शवायचे आहेत तर ते संच दर्शवण्यासाठी आपण वेन आकृती. मग वेन आकृती काय आहे बरं? वेन आकृती आकृती आहे. मग कशी आकृती आहे? आता आकृत्या तर खूप आहे, खूप आपण शिकलोय. रेषा, रेषाखंड, किरण या सगळ्या आकृत्यासारखी आपण खूप साऱ्या आकृत्या शिकलो. कोन शिकलो, त्रिकोण शिकलो, वर्तुळ शिकलो, या सगळ्या आकृती. मग वेन आकृती म्हणजे कुठली आकृती घ्यायची आहे? तर वेन आकृती म्हणजे पहिल्यांदा तर वेन आकृती कशासाठी असते? वेन डायग्राम जो आहे तो कोणताही संच दाखवण्यासाठी असतो. कोणताही संच आपल्याला जर दर्शवायचा आहे तर तो आकृतीच्या माध्यमातून आपण दाखवू शकतो. म्हणजे काय? आणि वेन आकृती म्हणजे कोणती आकृती? कोन आहे, त्रिकोण आहे की चौकोन आहे की फक्त रेषा आहे की रेषाखंड आहे? तर वेन आकृती जी असते ना ती एक बंदिस्त आकृती असते. वेन आकृती म्हणजे एक बंदिस्त आकृती.
मग ती कोणतीही असू शकते, पण ती बंदिस्त पाहिजे. बंदिस्त म्हणजे काय? क्लोज्ड पाहिजे. जसं आपण फोन जर घेतला तर फोन हा क्लोज फिगर नाहीये, बंदिस्त आकृती नाहीये, ही ओपन आहे या बाजूने. मग क्लोज फिगर बंदिस्त आकृती कोणकोणत्या आहेत? तर बंदिस्त आकृती आहेत त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, चौरस, आयत, अशा ज्या आकृत्या आहेत या बंदिस्त आकृत्या. या बंदिस्त आकृत्यांचा उपयोग आपण संच दाखवण्यासाठी जेव्हा करतो, आता जनरली आपण ह्यांना काय म्हणतो, असं आपण जर नेहमीच्या वापरामध्ये आपण त्यांना काय म्हणतो, त्रिकोण म्हणतो, वर्तुळ म्हणतो, चौरस म्हणतो, आयत म्हणतो. पण त्याच्यात जर मी संच दाखवला कोणता तरी, त्याच आकृतीला घेऊन त्या आकृतीमध्ये मी कोणता तरी संच दाखवला, म्हणजे बघा हा, म्हणजे मला समजा ए संच दिला, ए संच आहे, ए संचात मी ए ई आय ओ यू असे घटक जर घेतले आणि हा संच मी एका आकृतीने दाखवला, बंदिस्त आकृती, म्हणजे मी त्रिकोण घेतला असतो आणि या त्रिकोणाने मी ए संच दाखवला. या त्रिकोणामध्ये त्रिकोण म्हणजे माझा हा ए संच आहे, तर त्याच्यात काय काय घटक आहेत त्याच्यात लिहायचे आतमध्ये. आय ओ बघा, संच हा आहे ना ए, तोच संच मी दाखवला पण एका आकृतीने दाखवला, बंदिस्त आकृतीने दाखवला. जेव्हा आपण बंदिस्त आकृती वापरतो की नाही एखादा संच दाखवण्यासाठी, बंदिस्त आकृती जर वापरली तर त्याला आपण वेल आकृती असं म्हणतो. आता त्रिकोण आहे, जनरली आपण याला त्रिकोण म्हणतो, पण हाच त्रिकोण मी कशासाठी वापरला? संच दाखवण्यासाठी. संच आपण जर तुम्हाला दाखवायचा आहे आकृतीने, ज्या आकृतीने आपण संच दाखवतो त्या आकृतीला वेल आकृती असं म्हणतो. मग तो त्रिकोण असू शकतो, तो वर्तुळ असू शकतो, तो चौरस असू शकतो, कोणत्याही बंदिस्त आकृतीने तुम्ही संच दाखवू शकता. समजा आणखी एक संच आहे बी, त्याच्यात समजा हे घटक मी लिहिले 2 4 6 10. मग याची मला वेन आकृती काढायची तर तुम्ही कशी काढू शकता? वेन आकृती काढायची तर तुम्ही त्रिकोण घ्या, वर्तुळ घ्या. मी समजा वर्तुळ घेतो, हा बी संच, तर त्याच्यातले घटक आतमध्ये लिहायचे 2 4 6 8 10. अशी वेन आकृतीने संच दाखवण्याची पद्धत आहे. कोणती बंदिस्त आकृती घ्या, त्याच्यामध्ये तो संचातले घटक लिहा की त्याला वेन आकृती असं म्हणायचं. वेन आकृती म्हणजे संच दाखवण्यासाठी वापरली जाणारी बंदिस्त आकृती, क्लोज्ड फिगर, बंदिस्त आकृती. संच दाखवण्यासाठी वापरली गेलेली बंदिस्त आकृती म्हणजे वेन आकृती. या वेन आकृतीने आपण सगळ्या प्रकारचे संच दाखवू शकतो, सगळ्या प्रकारचे संच वेन आकृतीने. संच दाखवण्यासाठीच तर वेन आकृती आहे. सगळ्या प्रकारचे संच आपण वेन आकृतीने दाखवू शकतो. आता आपण पुढे शिकायचं आहे. आधी आपण उपसंच शिकू. उपसंच तर उपसंच म्हणजे समजा 2 संच मी तुम्हाला इथे दिले, समजा पी संच आहे, 3 संच देतो बघा, एक क्यू संच आहे, आता असे समजा संच आहे पी क्यू आणि आर. तर पी क्यू आणि आर हे जे संच आहेत याच्यामध्ये
ऐकताय ना मुलांना? पी क्यू आणि आर या संचामध्ये बघा क्यू मधले सगळे घटक पी मध्ये आहेत बघा. म्हणजे क्यू मध्ये कोणते कोणते घटक आहेत? क्यू मध्ये 4 आहे, 7 आहे, 8 आहे. मग क्यू मधला सगळेच्या सगळे घटक 4, 7, 8 हे पी मध्ये सुद्धा आहे. क्यू मधले सगळे घटक पी मध्ये आहेत. याचाच अर्थ काय माहितीये का? एखाद्या संचातील सर्वच्या सर्व घटक जर दुसऱ्या संचात असतील, म्हणजे क्यू मधले सर्व घटक जर पी मध्ये आहेत, याचा अर्थ क्यू ला पी चा उपसंच म्हणायचं. क्यू हा उपसंच आहे पी चा. क्यू इज अ सबसेट ऑफ क्यू हा पी चा उपसंच होणार. उपसंच का? कारण क्यू मधले सगळे घटक पी मध्ये आहेत. क्यू मध्ये काय काय आहे? 4, 7, 8. स्क्रीनवर तुम्हाला 3 संच दिसतात की नाही? एक पी दिसतोय, दुसरा क्यू दिसतोय. हा पी आहे, हा क्यू आहे आणि हा आर आहे. तर पी, क्यू आणि आर याच्यामध्ये क्यू जो संच आहे त्यातला सगळेच्या सगळे घटक पी मध्ये आहेत बघा. क्यू मधले जे घटक आहेत 4, 7, 8 ते पी मध्ये पण आहेत. मग क्यू ला पी चा उपसंच म्हणायचं. क्यू ला पी चा, क्यू हा पी चा उपसंच होणार आहे. कारण क्यू मधले सर्वच्या सर्व घटक पी मध्ये आहेत. बर, जो उपसंच आहे ना तो डावीकडे लिहायचा या बाजूला. जो छोटा आहे म्हणजे जो उपसंच आहे, क्यू उपसंच आहे पी चा. कारण क्यू मध्ये सगळे घटक पी मध्ये आहेत. आर जो मी तुम्हाला इथे दिलेला आहे, आर मध्ये 5, 8 आणि 9 असे घटक आहेत. मग आर जो आहे तो पी चा उपसंच होईल का? आर पी चा उपसंच होईल का मुलांना? आर आर होत असेल तर असा, नसेल तर असं. आर 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 हा पी चा उपसंच होईल का? आर मध्ये कोणते घटक आहेत बघा? आर मध्ये 5, 8, 9 आहेत. ते पी मध्ये आहेत का? सगळेच्या सगळे घटक आर मधले सर्व घटक पी मध्ये आहेत का? आहेत का? आर हा पी चा उपसंच होणार का मुलांना? हो की नाही? बघा आर मध्ये 5 आहे, पी मध्ये 5 आहे का? आहे. पी मध्ये सुद्धा 5 आहे. बर, 5, 5 तर आहे दोघांमध्ये पण. 5 आर मध्ये आहे, 5 तुमचा. 5 आर मध्ये आहे, पी मध्ये पण आहे. 8 पण आर मध्ये आहे, पी मध्ये पण. पण 9 जो आहे तो आर मध्येच आहे, पी मध्ये नाहीये तुमचा 9. बघा पी मध्ये 9 नाहीये. म्हणजे आर मधले सर्व घटक पी मध्ये नाहीयेत. 5 आणि 8 येतात पण 9 नाहीये ना. सगळे घटक होण्यासाठी 9 पण असायला पाहिजे होता पी मध्ये. मग 5, 8 आणि 9 ह्याच्यातले 2 घटक आहेत पी मध्ये, पण तिसरा घटक पी मध्ये नाहीये. आर ला पी चा उपसंच म्हणता येणार नाही, कारण आर मधले सगळे घटक पी मध्ये नाहीयेत. बघा एक राहतो 9 जो पी मध्ये नाहीये. बघा आर हा पी चा उपसंच आहे का मुलांना? आहे की नाही? आहे की नाही? आर हा पी चा उपसंच आहे का? बरोबर. आर मधले सगळे घटक पी मध्ये आहेत की नाही? आर मधले सर्व घटक पी मध्ये आहेत की नाही?
आर मधले सर्व घटक पी मध्ये आहेत की नाही? आर मधले सर्व घटक पी मध्ये आहेत की नाही? आर मधले सर्व घटक पी मध्ये नाही आहेत, कारण एक राहतो ना 9, 2 घटक आहेत, पण आपल्याला काय पाहिजे? उपसंच होण्यासाठी सर्वच्या सर्व घटक त्या मोठ्या संचात असले पाहिजेत पी मध्ये. म्हणजे आर जो आहे तो पी चा उपसंच होणार नाही, म्हणून त्याच्यावर उपसंचाचं जे चिन्ह आहे ते असं असतं. उपसंचाचं आडवा यू करायचा आणि खाली रेष द्यायची, त्याला उपसंचाचे चिन्ह म्हणतात. उपसंच आर जो आहे तो पी चा उपसंच होणार नाही. कळलं सर्वांना? उपसंच वेन आकृती आपण बघितली. वेन आकृती म्हणजे कोणताही संच दाखवण्यासाठीची जी असते ती वेन आकृती असते. बघा उपसंच म्हणजे काय? बघा इथे आपल्याला दिलेला आहे, जर ए आणि बी हे 2 संच असतील आणि संच बी चा प्रत्येक घटक हा संच ए चा घटक देखील असेल, तर संच बी ला संच ए चा उपसंच असं म्हणतात. म्हणजे ए मधले सगळे घटक जर बी मधले सगळे घटक जर ए मध्ये आहेत. आपण आणखी एक उदाहरण घेऊ. समजा पी संच आपल्याकडे आहे. बी ए संचामध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 अशा आपण मूळ संख्या घेतलेल्या आहेत ए संचामध्ये. आणि बी संचात काय आहे बरं? बी मध्ये 7 आहे, 11 आहे आणि 13 आहे, 13. आता बी मधला प्रत्येक घटक ए मध्ये आहे का चेक करायचा. बी मधला प्रत्येक घटक ए मध्ये आहे का? तर बी मध्ये 7 आहे, तो ए मध्ये आहे का? आहे. बी मध्ये 11 आहे, तो ए मध्ये आहे का? आहे. बी मध्ये 13 आहे, तो ए मध्ये आहे का? आहे. म्हणजे बी मधला प्रत्येक घटक ए या संचात आहे, म्हणून बी ला ए चा उपसंच असे म्हणतात. बी ला ए चा उपसंच असे म्हणतात. बी हा ए चा उपसंच. आता बघा मज्जा, गंमत कुठे आहे माहिती? गंमत बोला ना. गंमत कुठे आहे माहिती का? वेन आकृतीमध्ये. वेन आकृतीमध्ये हे सगळ्या संचांची ना वेन आकृती काढायला शिकायचं, खूप मज्जा येते. वेन आकृती शिकायची की संच एकदम मजा येते शिकायला. वेन आकृत्या काढायला शिकायचं. बघा आता ए आणि बी ची जर मला वेन आकृती सोबत काढायची एकत्र, अजूनपर्यंत तुम्हाला सांगितलं की वेन आकृती काढताना आपण काय करतो? एक बंदिस्त आकृती वापरतो. संच दाखवण्यासाठी बंदिस्त आकृती, त्रिकोण दाखवणार, वर्तुळ दाखवणार. आता आपल्याला 2 संच दाखवायचे सोबत, ए आणि बी. तर ते आता कसे दाखवणार? कारण इथे काय गंमत आहे? इथे अशी गंमत आहे की बी ए चा उपसंच आहे. मग कसं बरं दाखवू बी? बघा समजा ए संच माझा मी असा दाखवतो. दुसरा रंग घेते मी, आपण कलर दुसरा घेऊ. समजा माझा ए हा संच मी त्रिकोणाने दाखवतो. हा ए संच. आता बी जो आहे ना, बी संच हा ए चा उपसंच आहे की नाही?
मग आपण काय करायचं असतं माहितीये मुलांनो, बी जर ए चा उपसंच असेल, जो उपसंच आहे ना तो त्या मोठ्या संचाच्या आतमध्ये टाकायचा, कारण त्याच्यातले सगळे घटक, ए हा पूर्ण ए आपण आहोत ना, हा ए घ्यायचा, हा पूर्ण त्रिकोण जो आहे तो ए, हा जो बी आहे ना बी, तो कुठे लिहायचा माहिती, वेगळा नाही बी काढायचा, बी संच वेगळा असा मी दाखवणार नाही, वेगळा असा त्रिकोणापेक्षा वेगळा नाही दाखवणार किंवा असा पण नाही दाखवणार, मी बी जो आहे ना तो पूर्णपणे आतमध्ये टाकणार आहे एच्या. का मी आत टाकला माहित आहे का, बी 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 संच, बी जो संच आहे ना तो मी आत का टाकला माहित आहे का मुलांनो, कारण बी जो आहे तो ए चा उपसंच आहे, म्हणून बी जो आहे तो ए चा उपसंच आहे म्हणून. मग आता हे संख्या कशा लिहायच्या बरं, लिहूया. हा बी आहे तुमचा आतला जो आहे ना सर्कल वर्तुळ, तो बी आहे. बी आतमध्ये का, बघा तुम्हाला मी शिकवणार आहे की दोन संचामध्ये एक संच आतमध्ये कधी टाकायचा किंवा दोन संच वेगवेगळे कधी काढायचे, दोन आकृत्या वेगळ्या वेगळ्या कधी काढायच्या किंवा एकात एक कधी काढायच्या, ते मी आता तुम्हाला शिकवणार, ती गंमत शिकवते. आता सध्या आपण हे दोन संच दाखवू, या दोन संचामध्ये ए मी त्रिकोणाने दाखवला आणि बी जो त्याचा उपसंच आहे तो मी या वर्तुळाने आतमध्ये दाखवणार. हा बी आहे, बी मध्ये काय काय आहे, 7 आहे, 11 आहे आणि 13 आहे, ते मी या बी मध्ये लिहिणार. आता तो बी मध्ये, बी पण कुठे आलाय बघा, ए च्या आतमध्येच आहे, ए मध्ये आहे, कारण बी मधले सगळे घटक ए मध्ये आहेत. आता 7, 11, 13 बी मध्ये लिहिल्यानंतर ए मधले बाकीच्या ज्या संख्या राहिलेल्या आहेत त्या बी च्या बाहेर लिहायच्या, कारण त्या बी मध्ये नाहीयेत पण ए मध्ये, ए त्रिकोण आहे, त्या त्रिकोणात आल्या पाहिजे, पण वर्तुळात फक्त बीतल्याच संख्या येणार. मग जो राहिला कोणत्या संख्या 2, ते मी या त्रिकोणात बाकीच्या ठिकाणी लिहिते. इथे मी 2 लिहिते, इथे 2, त्यानंतर काय राहिलं 3, 5 त्रिकोणात येणार कारण ते ए मध्ये आहे. 7 नाही येणार, 7 आतमध्ये आपण लिहिलेलं आहे, 7 याच्यात येणार नाही. 7, 11, 13 नाही येणार, 17 येईल आणि 19 येईल. बघा बी त्याच्या आतमध्येच लिहिला ए, पण 7, 11, 13 परत नाही लिहायच्या ए मध्ये, कारण ए मध्ये हा पूर्ण एच आहे, त्यामुळे 7, 11, 13 हा पूर्ण ए आहे तुमचा, त्यामुळे 7, 11, 13 तशा पण ए मध्ये येतातच, पण त्या बी मध्ये पण असल्यामुळे त्या बी च्या भागात लिहिल्या आपण. बघा संच कसे लिहायचे ना ते कळलं पाहिजे, मग मजा येते. वेन आकृतीने संच दाखवता आले पाहिजे. बघा आणखी एक गंमत कशी आहे, संच दाखवताना आणखी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. समजा तुम्हाला मी असे संच दिले, समजा एक हा एक्स असा संच आहे, त्याच्यात ए बी सी डी ई एफ जी एच असे घटक आहेत आणि वाय जो संच आहे त्याच्यामध्ये असे घटक. समजा एक्स जो संच आहे त्याच्यामध्ये ए बी सी डी ई एफ जी एच आणि वाय मध्ये ई एफ जे के एम असे घटक आहेत. असे आपल्याला 2 संच आहेत. आता ह्यांची वेन आकृती जर आपल्याला दाखवायची आहे, वेन डायग्राम, वेन आकृती काढता आली पाहिजे. मग ती कशी दाखवायची, आता 2 संच नीट बघायचे. आता मगाशी कसे 2 संच होते बरं, मगाच्या 2 संचांमध्ये एक संच जो होता तो दुसऱ्याचा उपसंच होता. उपसंच म्हणजे काय, तर एका संचातले सगळे घटक दुसऱ्या संचात होते. मग आता पण इथे कोणता उपसंच आहे का बघूया. वाय मधले सगळे घटक एक्स मध्ये आहेत का, बघा वाय मधले सगळे घटक एक्स मध्ये आहेत का,
बघा वाय मधला ई इथे पण ई आहे, एफ आहे इथे पण एफ आहे, पण जे के आणि एम एक्स मध्ये येत नाहीये, म्हणजे वाय हा एक्सचा उपसंच नाही. मग एक्स हा वायचा उपसंच आहे का, तर नाही दिसत आहे, कारण एक्स मधले एबीसीडी तर याच्यामध्ये नाहीच आहेत वाय मध्ये, त्यामुळे इथे कोणच कोणाचा उपसंच नाहीये. मगाशी जो आपण संच 2 पाहिले की नाही मगाचे, त्याच्यामध्ये बघा ना बी मधले सगळे घटक ए मध्ये होते, बी मधले सगळे घटक ए मध्ये होते आपले. हे बघा बी मधले सर्व घटक 7, 11, 13 हे ए मध्ये आहेत, म्हणून बी ला ए चा उपसंच. उपसंच करताना एकात एक असे 2 संच काढायचे, पण इथे आता कोणच नाही, एक्स पण वायचा नाहीये, कारण एक्स मधले सगळे घटक वाय मध्ये नाहीयेत, किंवा वाय मधले सुद्धा सगळे घटक एक्स मध्ये नाहीयेत. आता हे 2 संच वेन आकृतीने कसं दाखवणार, बघा वेन आकृतीने तुम्हाला जर दाखवायचं तर प्रत्येकासाठी एक एक वेगळी वेगळी आपण बंदिस्त आकृती घेणार. समजा एक्स साठी मी हा एक वर्तुळ घेतला एक्स साठी, आणि वाय साठी मी वेगळा वर्तुळ घेतला, वाय साठी हा वायचा वर्तुळ. पण आता मी हे जे वर्तुळ काढलेत ना, हे जे वर्तुळ काढले याच्यात मी सगळे घटक लिहिणार. बघा एक्स मध्ये काय काय येतंय, एक्स मध्ये येतोय ए बी सी डी ई एफ जी एच. आपण काय करणार, त्याप्रमाणे तो संच लिहिणार. ए बी सी डी ई एफ जी एच, आणि इथे ई एफ असे आपण, तुम्हाला काय वाटेल काय त्याच्यात संच तर दाखवायचे आहेत, मग ते वेन आकृती कुठली पण बंदिस्त आकृती घ्यायची, त्याच्यात लिहून टाकायचे, झालं का. तसं नसतं. जेव्हा 2 संच आपल्याला देतात, 2 किंवा 3 संच, तेव्हा त्यांना ना नीट बघायचं मुलांना. आता अशा आकृत्या काढून चालणार नाही. जेव्हा एकच संच तुम्हाला दाखवायचा आहे, समजा हा वाय नसता फक्त एक्सच दाखवायचा असता, तर तुम्ही फक्त एक काहीतरी वर्तुळ काढला असता आणि त्याच्यामध्ये तुम्ही तो संच सगळा लिहिला असता, त्याच्यातले घटक तर चाललं असतं. पण आता इथे 2 संच आपल्याला वेन आकृतीने दाखवायचे, एक्स आणि वाय. ते दाखवताना 3 गोष्टी, एकतर 3 गोष्टी आपण चेक करायच्या. कोणत्या चेक करायच्या 3 गोष्टी, बघा सोपं आहे. पहिलं तर मगाशी आपण जे तपासलं ते काय तपासलं बरं आपण, की कोण कोणाचा उपसंच आहे का. कोण कोणाचा उपसंच आहे का, आहे का, एक्स वायचा उपसंच आहे का मुलांना. बर, आपण एक सोपं उदाहरण घेऊया, किंवा हेच आपण घेऊ. या 2 संचामध्ये कोणी कोणाचा उपसंच नाहीये. एक्स मधले सगळे घटक वाय मध्ये नाहीयेत, आणि वाय मधले पण सगळे घटक एक्स मध्ये नाहीये. मग एक्स आणि वाय हे विभिन्न संच आहेत का ते चेक करायचे. विभिन्न संच आहेत का, एक तर पहिला आपण तपासायचं की उपसंच आहेत का. उपसंच आहेत का, नाहीये. बरोबर, तर त्याचं उत्तर आहे नाही, उपसंच नाही, है ना. आता दुसरं चेक करायचं की ते विभिन्न आहेत का. विभिन्नचा अर्थ सांगते, विभिन्न संच आहेत का. त्याचा अर्थ काय होतो माहित आहे विभिन्न संचाचा, की ते पूर्णपणे वेगळे म्हणजे काय, तर या दोघांमध्ये काहीच सारखं नाहीये असं जेव्हा तुम्हाला मिळेल,
म्हणजे एक्स मधले घटक वेगळे, वाय मधले पूर्ण वेगळे. एक्स आणि वाय मधले पूर्णपणे वेगळे घटक आहेत का? एक्स आणि वाय मधले सगळे घटक वेगळे आहेत का? तर नाहीयेत. का माहित आहे? कारण या दोघांमध्ये काहीतरी सारखं आहे बघा. ई सारखं आहे, त्यानंतर एफ पण सारखं आहे बघा. म्हणजे काहीतरी त्यांच्यामध्ये सामायिक आहे. पूर्णपणे वेगळे डिसजॉईंट सेट नाहीयेत, वेगळे विभिन्न संच ते नाहीयेत. त्यांच्यामध्ये सारखं काहीतरी आहे ई आणि एफ. मग ते विभिन्न संच आहेत का? तर नाही, विभिन्न संच सुद्धा नाही. मग आकृती कशी काढायची बघा मुलांनो, लक्षात घ्या. उपसंच जर असतील, जर एखादा संच दुसऱ्या संचाचा उपसंच असेल तर आकृती कशी काढायची माहित आहे? एकात एक असे दोन संच काढायचे असतात, एकात एक. आणि विभिन्न संच जेव्हा असतील, विभिन्न म्हणजे त्यांच्यात काहीच सारखं नाहीये, तर पूर्णपणे वेगळे संच काढायचे. म्हणजे एक वर्तुळ एका बाजूला आणि दुसरा एका बाजूला असं काढायचं. हा एक संच आणि हा दुसरा संच. विभिन्न म्हणजे त्यांच्यात काहीच सारखं नसेल तर ते पूर्णपणे वेगळे आहेत, त्यामुळे ते संच दाखवताना पूर्ण वेगळे दाखवायचे. आणि मग जर याच्यातला काहीच नसेल, उपसंच पण नसेल आणि विभिन्न संच पण नसतील, तर मग संच दाखवताना एकात एक अशी अर्धी अर्धी एकात एक वर्तुळ गुंतलेली अशी दाखवायची. म्हणजे त्यांच्यात थोडं काहीतरी सारखं आहे. जसं मगाशी मी सांगितलं की एक्स मध्ये जर ए बी सी डी ई एफ जी आहे आणि वाय मध्ये ई एफ आणि के आहे आणि एम आहे, असं काहीतरी आहे. जे के एफ जे पण आहे त्याच्यात. मला ना हे कळलं पाहिजे, खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला जर समजलं ना जरा समजून घ्या प्लीज. नसेल कळलं तर मला विचारा. हे बघा असे दोन संच. आता याच्यात काहीतरी आपल्याला सामायिक दिसतंय की नाही, याच्यात काहीतरी सारखं आहे की नाही. ई ई सारखं आहे दोघांमध्ये, एफ एफ सारखं आहे. मग तेव्हा काहीतरी सारखं जेव्हा तुम्हाला मिळेल ना, तेव्हा आपण काय करायचं असतं माहितीये का मुलांना? असे संच काढायचे. हे बघा असे संच काढायचे. हा एक्स काढायचा आणि हा वाय. आणि बघा हा आता एक्स आणि वाय मध्ये बघा असा काही भाग आहे जो दोन्ही संचात येतो. एक्स मध्ये पण येतो आणि वाय मध्ये पण येतो. हा बघा हा एवढा भाग, हा जो मधला भाग आहे ना, हा एक्स मध्ये पण येणार. बघा हा एक्स संचात पण येतो आणि वाय संचात सुद्धा तो भाग येतो. म्हणजे कॉमन आहेत ना, कॉमन कॉमन म्हणजे जे दोन्ही संचातले घटक आहेत ना, ते या मधल्या भागात लिहायचे. ई आणि एफ या मधल्या पार्ट मध्ये, मधल्या पोर्शन मध्ये लिहायचे या. कारण तो जो भाग आहे ना, तो एक्स मध्ये पण येतोय आणि वाय मध्ये पण येतोय. मग त्या भागात कोणते घटक लिहायचे जे एक्स मध्ये पण येतात आणि वाय मध्ये पण येतात. एक्स आणि वाय दोन्ही मध्ये येणारे कोणते आहेत? ई आणि एफ. त्यामुळे ते तिथे लिहायचे. आता ते तिथे लिहिल्यानंतर बाकीचे घटक जे एक्स मधले उरलेले आहेत ते एक्स मध्ये लिहा, एक्सच्या भागात लिहा आणि वाय मधले वाय मध्ये लिहा. म्हणजे आता एक्स मध्ये काय काय राहिलं? ई आणि एफ तर आपण इथे लिहिलेलं आहे. मग काय काय राहिलं? एक्स मध्ये ए राहिला, इथे बी राहिला, सी डी ई सॉरी ई नाही येणार, ई एफ नाही येणार आणि जी ए, कारण ई एफ आपण इथे लिहिलेला आहे मगाशी. आणि वाय मध्ये काय येणार? वाय मध्ये बघा हा पूर्ण तुमचा वाय आहे, हा पूर्ण वाय आहे. त्यात ई एफ मी आधीच लिहिलेला आहे, मग परत नाही लिहायचं. मग काय काय येणार? वाय मध्ये जे येईल, एम येईल आणि के येईल. एवढं कळतंय मुलांना? हो.
तर संच जे 2 संच दाखवायचे आहेत ना, तर 2 संच आपण अशा 3 पैकी कोणत्या तरी एका प्रकारे आपल्याला दाखवता येतात. पण मग ते संच कसे आहेत, कोणी कोणाचा उपसंच आहे का, किंवा विभिन्न संच आहेत का, 3 प्रकारे संच आपल्याला दाखवता येतात. हे बघा असे, एक तर पूर्णपणे वेगळे हा एक प्रकार असतो जेव्हा विभिन्न संच असतात. विभिन्न म्हणजे त्यांच्यात काहीच सारखं नसतं. किंवा दुसरं आपण कसं काढतो, एकात एक 2 संच. एखादी जेव्हा एक दुसऱ्याचा उपसंच असेल तर. आणि तिसरं म्हणजे एकात एक थोडासा अर्धा थोडा भाग कॉमन काढतो आपण. एखादी जेव्हा त्याच्यात काहीतरी सामायिक आपल्याला मिळालं, म्हणजे दोघांमध्ये काहीतरी सामायिक असेल तर. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचार, बघूया तुम्हाला किती कळलं. मी काय वेन आकृती शिकवली ती तुम्हाला किती कळली हे आपण हे उदाहरण विचारणार, त्याच्यावर कुठल्या प्रकारची आकृती करणार, पहिला, दुसरा की तिसरा, हे लक्षात ठेवा. ऑप्शन, हे पहिलं ऑप्शन आहे असे वेगवेगळी 2 वर्तुळ. दुसरा ऑप्शन आहे एकात एक वर्तुळ. आणि तिसरा ऑप्शन आहे एकात एक अडकलेली अशी थोडी अर्धा इकडे अर्धा आणि मध्ये थोडा भाग कॉमन. कोणत्या प्रकारचा तुम्ही वेन आकृती काढणार आहे, मी आता उदाहरण देते, त्याच्यावरून तुम्ही ओळखा कसा कोणता ऑप्शन येणार, पहिलं, दुसरं की तिसरं. आता इथे बघा, लक्ष देताय ना मुलांना, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला काही संच दिसताय. पहिलं उदाहरण दिलंय, दुसरं उदाहरण दिले, बरोबर आहे. आता आधी पहिलं उदाहरण मी जे दिलेलं आहे त्याच्यात ए आणि बी संच दिलेला आहे. बघा, ए आणि बी व्यवस्थित बघायचंय. ए संच आणि बी संच दिलेला आहे पहिल्या आकृतीसाठी. याच मला ए आणि बी साठी तुम्हाला जर वेन आकृती जर काढायची झाली तर 3 ऑप्शन मध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची वेन आकृती काढणार. तुम्हाला आता 3 ऑप्शन माहित आहेत कोणत्या. 3 ऑप्शन कोणते आहेत माहित आहेत तुम्हाला. पहिल्या ऑप्शन मध्ये काय आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये पूर्णपणे वेगळे म्हणजे पहिला जे आकृती आहे विभिन्न अशी आहे. पहिल्या आकृतीसाठी विभिन्न मॅडम ऑप्शन 3 असे वेगळे आहेत. दुसऱ्यामध्ये एकात एक आहेत आणि तिसऱ्यामध्ये असे आहेत. एक नंबरचे विभिन्न. तुमचं कोणतं ऑप्शन आहे पहिल्या गणितासाठी? तुमचं ऑप्शन 1 आहे, 2 आहे की 3 आहे? मला याच्याने सांगा, पुणेने 1, 2 की 3? ए आणि बी साठी, ए आणि बी जर तुम्हाला दाखवायचं आहे वेन आकृती, वर्तुळ कशी काढणार? पूर्णपणे वेगळी काढणार. नीट संच बघायचे, संचातले घटक बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही मुलांना. हे बघा, पहिला संच बघा, पहिले 2 संच कोणते दिलेले आहेत तुम्हाला? तुम्हाला ए संच जो दिलाय तो 1, 3, 5, 7, 9, 11 आणि बी संच जो दिलाय तो 2, 4, 6, 8, 10, 12. तर हे संच नीट बघायचे. याच्यामध्ये ए आणि बी
ए आणि बी मध्ये तर कोणीच कोणाचा उपसंच होणार नाही, कारण बघा ए मधले कोणताच घटक बी मध्ये येत नाही, बी मधला कोणताच घटक ए मध्ये पण येत नाही, आणि त्यांच्यात काही सारखं पण नाहीये बघा. एखादी संख्या त्याच्यात काहीच सामायिक नाही दिसत बघा. दिसते का सारखी? की अशी संख्या कोणती आहे का जी ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे? अशी कोणती आहे का? ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे, असं काही आहे का? कोणती संख्या दिसते का तुम्हाला जी ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे? काहीच नाही दिसत बघा ना, पूर्णपणे वेगळे. ए मध्ये जे संख्या आहेत ना त्यातली कोणतीच संख्या बी मध्ये नाही दिसत आहे. बी मध्ये पूर्ण वेगळ्याच संख्या आहेत. नाही कळत आहे का मुलांनो? समजतंय? कोणाला नाही कळलं? ए मध्ये 1 3 5 7 9 11 आहे आणि बी मध्ये 2 4 6 8 10 12 आहे. एकही संख्या दोघांमध्ये नाहीये कॉमन सामायिक, काहीच नाहीये. पूर्णपणे वेगळे संच आहेत, त्यांना आपण विभिन्न संच असं म्हणतो. विभिन्न. मग ते दाखवताना कसं बरं दाखवणार आपण? हा ए आणि बी दाखवताना कसा दाखवणार? ऑप्शन 1 2 की 3 याच्यात कोणतं ऑप्शन? पहिला, दुसरा की तिसरा? पहिला. कसे दाखवणार दोन पहिला मॅडम. सांगा बरं. पहिला मॅडम. बरोबर, पहिला येणार, कारण पूर्णपणे हो बरोबर आहे, कारण ते पूर्णपणे वेगळे संच आहेत, विभिन्न संच आहेत. म्हणजे विभिन्न म्हणजे त्यांच्यात काहीच सारखं नाहीये. काहीच सारखं नसेल तेव्हा वेगवेगळे वर्तुळ काढायचे आणि ते संच दाखवायचे आहेत. हे संच दाखवताना आपण ए असा आणि बी पूर्णपणे बाजूला काढायचा, वेगळाच काढायचा. हा तुमचा बी आणि हा असणार आहे ए, आणि मग त्याचे घटक त्याच्यात लिहायचे, कारण काहीच सारखं नाहीये ना दोघांमध्ये, त्यामुळे ते सगळे घटक तसेच्या तसे येणार आहेत. याच्यातले घटक याच्यात लिहायचे. 2 4 6 5 असे काढणार दोन संच. कळलं? आता मी जे आता संच देते त्याच्या आकृत्या काढून आणायच्या, वेन आकृत्या लिहून घ्या बरं वहीवर. त्याची वेन आकृती कशी काढणार ती मला काढून दाखवायची. वहीवर लिहायचा. मी अभ्यास देते, हा तुमचा होमवर्क आहे, घरचा अभ्यास. मी जे संच देते त्याची वेन आकृती काढायची आहे. काय काढायची? वेन आकृती काढा. लिहून घ्या पटापट. याची वेगवेगळी आहे. 2 गणितं देते, 2 गणितं सोडवायची. हे 2 आकृत्या ज्या आहेत त्यांची वेन आकृती काढायची.
2 आकृत्या येणार आहेत. पहिल्याची एक वेन आकृती आणि दुसऱ्याची. लिहून घेताय मुलांना? वया कुठे आहेत तुमच्या? मॅडम बाकी आहे ते त्याच दोघांची आली आहे. मॅडम झालं. काय झालं? आणखी एक देऊ का? नाही तर एवढ्याचीच आधी आकृत्या काढून आण. आणखी एक देते, ते पण लिहून घ्या. तिसरं हे झालं लिहून. सगळ्यांचा अभ्यास मला आला पाहिजे मुलांना. फोटो आला पाहिजे अभ्यास केलेल्याचा, होमवर्कचा. हे लिहा बरं. एक शेवटचं लिहा. शेवटचं हे लिहा. तिसरं बघूया कोण बरोबर आकृत्या काढतो. तुम्हाला कळलंय का वेन आकृती? वेन आकृती खूप छान आहे, शिका. नसेल येत आपण पुन्हा शिकू. खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे. लिहून घेतले 3 संच मला वेन आकृतीने तुम्ही दाखवायचे आहेत. वेन आकृती काढून दाखवायचे. ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे. गुड बाय सर्वांना. बाय बाय. बाय काय ते कोणते खंडेली बद्दल